कर्जत तालुक्यामधील नांदगाव येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका आहिरे या गावामध्ये सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करतायत। गावात राजकारण करत दोन्ही गटामध्ये भांडण लावण्याचे काम त्या करतायत। त्यामुळे गावातील शांतता भंग पावत चालली। त्या मनाला वाटेल तेव्हा येतात आणि जातात। त्यांच्या अशा कारभाराबद्दल ग्रामस्थांनी सातत्याने तक्रारी केल्या आहेत, मात्र प्रशासन त्याकडे गांभीर्याने पाहत नाही। याबाबत त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी सातत्याने केल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रश्नामध्ये लक्ष घालण्याचे पत्र दिले। ग्रामसेविका आहिरे यांच्यावर कोणतीच कार्यवाही होत नसल्यामुळे त्यांचं मनोबल वाढलं असून त्या अधिकच अरेरावी करत त्रास देत आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून त्या या ठिकाणी कार्यरत आहेत। त्यांची त्वरित बदली करण्यात यावी अशी मागणी करत नांदगावचे सरपंच अशोक वाळुंज यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी पंचायत समितीमध्ये अधिकाऱ्यांशी चर्चा केली। याप्रसंगी शिवसेनेचे नेते बळीराम यादव यांनी ग्रामस्थांची बाजू गटविकास अधिकारी दराडे यांच्यासमोर मांडली। मे महिन्यामध्ये बदल्या होणार आहेत, त्यावेळी त्यांची बदली करू असं उत्तर दराडे यांनी दिलं। त्यामुळे संतप्त यादव यांनी ग्रामस्थांना टाळे ठोकण्याचा सल्ला दिला। त्यांची बदली करा, अन्यथा ग्रामपंचायतीचा कारभार बंदच ठेवा असा निर्वाणीचा इशारा ग्रामस्थांनी दिला। आगामी मार्च एंडची कामं करून घ्या, नंतर या प्रश्नावर मार्ग काढू असा सल्ला दराडे यांनी दिला। या प्रसंगी पंचायत समितीचे कक्ष अधिकारी सोजवळ, विस्तार अधिकारी अटकोरे उपस्थित होते। प्रशासनाच्या असहकारामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला टाळं ठोकण्याचा निर्णय घेतला। यामध्ये बाळासाहेब निंबाळकर, वाल्मिक साबळे, दादासाहेब निंबाळकर, भास्कर कुलकर्णी, श्रीधर वाळुंज, रावसाहेब बागल, गोरख वागल, राजेंद्र निंबाळकर, गणेश निंबाळकर, लालासाहेब गोपणे, शहाजी बागल, बाळासाहेब वाळुंज, गंगाधर वाळुंज, ज्ञानेश्वर गुंजाळ, अण्णा बागल, सचिन पवार, सचिन वाळुंज, अमोल दरेकर, राम निंबाळकर, संदीप कुलकर्णी आदींसह अनेक ग्रामस्थ हजर होते। नांदगाव ग्रामस्थांच्या वतीनं दुसरे निवेदन देत त्वरित गावात जाऊन ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्यात आले। याबाबत सरपंच अशोक वाळुंज यांनी माहिती देताना ग्रामसेविका आहिरे यांची बदली झाल्याशिवाय टाळे उघडायचे नाही असा निश्चय बोलावून दाखवला। नांदगावमधील आहिर मॅडम बरेच दिवसापासून कामावर आहेत ग्रामसेविका म्हणून, पण ती कुठल्याही प्रकारचे काम व्यवस्थित करत नाहीत। बॉडीला सरपंचांना विश्वासात घेतले जात नाही। त्यामुळे गावातील ग्रामस्थ व सदस्य यांनी आज दिनांक 23/3/2017 रोजी सायंकाळी 5 वाजता कार्यालयाला कुलूप ठोकले आहे। वरिष्ठांना निवेदन देऊन 8 महिने झाले तरी एकही तक्रारीचे निवारण झालेले नाही। त्यामुळे आज कार्यालयाला कुलूप लावण्यात आलेले आहे। न्यूज रिपोर्टर आशिष बोरा, S9 मीडिया, कर्जत।